सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव 2024 दिनांक 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत। ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव। 100हून अधिक कंपन्या 10,000हून अधिक रोजगार। या संधीचा हजारो युवक युवतींनी लाभ घ्यावा। बेरोजगारी हटाऊ कोपरगाव घडवू। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नेवासा तालुक्यातील झापवाडी येथे अनोळखी महिलेचा खून करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। महादेव आनंदा महानवर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे। स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। झापवाडी शिवारात मळा कॉलनी जवळ शेतात 60 वर्षीय अनोळखी महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता। ही घटना 16 सप्टेंबरला घडली होती। या प्रकरणी उपनिरीक्षक सूरज पांडुरंग मेढे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। देवगाव, खराडी, निमगाव, टेंबी या परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे। 14 ठिकाणी पिंजरे लावले आहेत, तर पुणे, नाशिक, संगमनेर अशी एकूण 6 पथके बिबट्याचा शोध घेत आहेत। विशेष बाब म्हणजे 3 शूटरही आहेत। कोणत्याही परिस्थितीत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा चंग या पथकाने बांधला आहे। नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास आलेल्या पावसाने कापूस, ऊस पिकाचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं। ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळी पावसाने हिरावून घेतलाय। पाचेगावसह गोनेगाव, पुनदगाव, वाटापूर, निंभारी, बेला, पिंपळगाव परिसरात रविवारी सायंकाळी पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। तब्बल पाऊण तास पाऊस सुरू होता। मध्यरात्री 12च्या सुमारास पुन्हा 1 तास पावसाने हजेरी लावली। पाचेगाव येथे 47 मिलीमीटर, बेलापूर येथे 16 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून राज्यासह देशभरात चर्चेत असलेली निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांनी आता येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे। पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे। ते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून विधानसभेसाठी नशीब आजमावणार आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 4511 पारनेर संघटनेच्या वतीने पारनेर पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाच्या स्थानिक समस्या विषय बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाने पारनेर पंचायत समिती कार्यालय दणाणून निघाले। यावेळी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्यात। यात गुन्ह्यात शासकीय पंप म्हणून नियुक्ती करू नये, घंटागाडीवर अतिरिक्त कर्मचारी नेमणूक करावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थकीत राहणीमान भत्ता मिळावा, भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत हिस्सा कर्मचारी खात्यावर जमा करावा, 25% 50% किमान वेतनाचा फरक मिळावा, अपूर्ण सेवा पुस्तक अद्ययावत करावे, पाणी पुरवठा कर्मचारी बांधवास सुरक्षा साहित्य पुरविणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरवणे, शासकीय पत्रकाची अंमलबजावणी न करणाऱ्या विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई करावी आदी विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले।
सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। विधानसभा निवडणूक लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून या प्रक्रियेत मतदारसंघाचे योगदान महत्त्वाचे आहे। जिल्हा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले। कोपरगाव शहरातील मेन रोड आणि बस स्थानकापासून हॉटेल वीरा पॅलेस पर्यंतचा रस्त्याच्या बाजूचा परिसर या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ पार पडले। वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषद हद्दीतील जंबेश्वर मंदिर ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा रस्ता डांबरीकरण करणे, अंदाजे रक्कम 1.5 कोटी आणि बस स्थानक परिसरातील रस्त्याच्या बाजूचा परिसर या ठिकाणी डांबरीकरण करणे 50 लाख या 2 कोटींच्या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। तसेच आपल्या बस स्टँड पासून वीरा पॅलेस या हॉटेल पर्यंत जो साईडचा रस्ता आहे, आपण नवीन पूल एक केला, इतर सगळा तो भाग तिथे कधी रस्ता झालेला नाही, त्या भागाचं पण एक 50 लाखाचं काम त्याचं भूमिपूजन आपण करतोय। तोही रस्ता झाला तर तिथं चांगल्या पद्धतीने म्हणजे तिथं काही चिखल विकल होणार नाही, दुकानांसमोर एक प्लेन सरफेस डांबरीचं सरफेस त्यांना त्या ठिकाणी मिळेल। काही गॅरेजेस आहे, काही दुकानं आहे, अनेक वर्षांचा तोही एक प्रलंबित प्रश्न होता, पुलाचा मिटला, आता रस्त्याचाही मिटेल। ते एक 50 लाखाचं काम आहे, अशा 2 कोटी रुपयाचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी करतोय। धन्यवाद। त्याच्या अंतर्गत गोदावरी नदीच्या पलीकडची बाजू म्हणजे बेट भागापासून नदीचा पूल ते अण्णाभाऊ साठे पुतळा इथपर्यंत जो रस्ता आत्ताच्या घडीला आहे, याचं डांबरीकरण, जिथं गरज असेल तिथं कॉन्क्रिटीकरण, अशा पद्धतीचं हे 1.5 कोटीचं काम मंजूर झाले, त्याची वर्क ऑर्डर झालेली। लवकरच हे काम चालू होऊन जे काही खड्डे वगैरे असतील हे सगळे त्या ठिकाणी भरण्यात येतील। चांगल्या पद्धतीचा रोड या ठिकाणी होईल। नगरपालिका त्याच्यामध्ये लक्ष घालून जो कोणी ठेकेदार असेल त्याच्याकडनं चांगलं काम करून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। असा भरघोस निधी शहरामध्ये अनेक कामांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, त्याच्यातलाच हा एक महत्त्वाचा रस्ता या ठिकाणी होतोय। प्रमुख रस्त्यावर अनेक व्यापारी असतात आहे, अनेक लोकांचे व्यवसाय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जी दुरवस्था या रस्त्याची वापरून झाली होती, परत एकदा चांगल्या पद्धतीचा रस्ता होईल। शेतातील रस्त्याच्या वादातून पती पत्नीला तिघांनी कुऱ्हाडीचा लाकडी दांडा व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केलाय। ज्ञानदेव आसाराम दळवी व त्यांची पत्नी ज्योती ज्ञानदेव दळवी असे जखमी पती पत्नीचं नाव आहे। या प्रकरणी ज्ञानदेव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भिवसेन आसाराम दळवी, अर्चना भिवसेन दळवी, मानसी भिवसेन दळवी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। सोमवारी दुपारी 4च्या सुमारास आरंगाव शिवारातील गहिले मळ्यात ही घटना घडली। कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडल्याने अनेक नागरिकांनी नगर परिषदेकडे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती। त्यानंतर नगर परिषदेने गाया आणि बैल यांना धरून कोंडवाड्यात किंवा गोशाळेत न टाकता BSNL टॉवर जवळ असलेल्या नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात टाकले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या उद्यानात कोंडवाडा केल्याने
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यात। यावेळी संतप्त शिवप्रेमींनी सोमवारी दुपारी आक्रमक पवित्रा घेत उद्यानातील गेटचे कुलूप तोडून नगर परिषदेचा निषेध व्यक्त करत जनावरे सोडून देण्याची तयारी केली होती। मात्र नगर परिषदेने ही जनावरे तेथून इतरत्र हलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवप्रेमींनी आपले आंदोलन मागे घेतले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, अनिल गायकवाड, अमित आढाव आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते। यावेळी मुख्य अधिकारी सुहास जगताप हे तिथे पोहोचले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि जनावरे तेथे कोंडून ठेवल्याने झालेल्या चुकीबद्दल शिवप्रेमी आणि जनतेची माफी मागितली। नगर परिषदेने छत्रपती शिवाजीनगर येथे असलेल्या शिवाजी बाल उद्यानामध्ये गावात फिरणारी मुगार जनावरं या उद्यानामध्ये सोडली। या उद्यानामध्ये विशेष करून महिला आणि बालकांना 10 वर्षातील बालकांनाच खेळण्याची आणि फिरण्याची परवानगी आहे। हे जे उद्यान आहे अतिशय सुशोभित आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केलेली आहे, परंतु कोपरगाव नगर परिषदेच्या बेदरकार अधिकाऱ्यांनी, बेजबाबदार अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ह्या बागेमध्ये 4 दिवस झाली मोकाट जनावरं सोडून ठेवली, ज्यांनी झाडांचं अमाप नुकसान केलेलं आहे। या ठिकाणी लहान मुलं खेळायला जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जे झाडं जनावरांनी खाल्ली आहे ही झाडं त्यांचं न भरून येणारं मोठं नुकसान झालेलं आहे। नगर परिषद कोपरगाव यांना झाडांचं संवर्धन करणे ही त्यांची परम कर्तव्य असताना, त्यांची जबाबदारी असताना त्यांनी जबाबदारीपासून वेगळं काम करून या ठिकाणी मोकाट जनावरं सोडली। कुठलीही बाग ही मोकाट जनावरं सोडण्यासाठी नाही। त्यातल्या त्यात आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्यानामध्ये अशापैकी जनावरं सोडणे हा अक्षम्य अपराध आहे। मुख्याधिकारी यांनी जनतेची, गावाची माफी मागितली। यापुढे कुठल्याही बागेमध्ये अशा प्रकारे जनावरं सोडण्याचं आव्हान दिलं आहे, परंतु झालेल्या नुकसानीस कोण जबाबदार हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे। शिर्डी MIDC महसूल मंत्री विखेंच्या प्रयत्नामुळे 1000 कोटींच्या डिफेन्स क्लस्टर निर्मितीच्या प्रकल्पाबरोबरच नामवंत 32 कंपन्यांनी सुमारे 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोठ्या कंपन्या उभारण्यासाठी प्रस्ताव दिले असून शिर्डी MIDCतील शिर्डी परिसरातील 8,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।